वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये ज्या जागा येत आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण कोणत्या जागांचं आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या विषयाचे किंवा कोणत्या वर्गाच्या कोणत्या जागा जास्त येणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या विषयाचं मेरिट खाली येणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ॲक्च्युली यावर्षी शिक्षक भरती 2025-26 ची जाहिराती अपलोड होण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी आहे की जास्त जाहिराती कोणत्या अपलोड होत आहेत, ठीक आहे, त्यानुसार आपल्याला सर्व चित्र कळणार आहे। तर सगळ्यात पहिल्या ज्या जास्तीत जास्त जाहिराती येतात, मग ते जिल्हा परिषदेच्या असतील, महानगरपालिका नगरपालिकेच्या असतील, खाजगी आस्थापनांच्या असतील किंवा वेगळ्या आस्थापना ज्या आहेत, ज्या यावर्षी नवीन किंवा नव्यानं आपल्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देत आहेत, तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण जे दिसतंय ते आहे वर्ग 1 ते 5चं। म्हणजे जे उमेदवार डी.एड धारक आहेत किंवा डी.एल.एड धारक आहेत किंवा डी.टी.एड आहेत, ज्यांचं झालेलं आहे डी.एड किंवा डी.टी.एड, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे की त्यांच्यासाठी जागा ज्या आहेत भरपूर यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहेत। म्हणजे सर्वात जास्त जागा ज्या आहेत वर्ग 1 ते 5च्या असणार आहे। त्याच्यामुळे डी.एड धारकांसाठी आणि ज्यांचा टी.ई.टी पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे वर्ग 6 ते 8 साठी। आता 6 ते 8च्या जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत। मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद झडपी आहे, जिल्हा परिषद, महानगरपालिका नगरपालिका, खाजगी आस्थापना, त्याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही सोशल सायन्स आणि मॅथ आणि सायन्स दोन प्रकारच्या जागा ज्या आहेत त्या येतात। तर शक्यतो मॅथ आणि सायन्सच्या ज्या जागा आहेत तर त्यांचं प्रमाण भरपूर आहे। म्हणजे जवळपास तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मनपामध्ये, नपामध्ये किंवा वेगवेगळ्या खाजगी आस्थापनामध्ये जर तुम्ही जाहिरात जरी बघितली असेल तरी सुद्धा सद्यस्थितीमध्ये जाहिराती येतात, त्याच्यामध्ये सायन्स मॅथच्या ज्या जाहिराती आहेत त्यांचं प्रमाण भरपूर आहे। म्हणजे मॅथ आणि सायन्सच्या ज्या जागा आहेत यावर्षी शिक्षक भरतीमध्ये चांगल्या प्रमाणात किंवा भरपूर प्रमाणात येणार आहे। म्हणजे मॅथ आणि सायन्सचं सुद्धा मेरिट जे आहे किंवा कट ऑफ जो आहे तो खाली येणार आहे, कारण की जागा त्यांच्या ज्या आहेत मुबलक प्रमाणात येताना दिसत आहेत। आता दुसरीकडे जर चित्र बघितलं आपण तर सोशल सायन्सच्या जागा येणार का, तो सोशल सायन्सच्या सुद्धा जागा येणार, पण मात्र त्या जागा एवढ्या नसणार जेवढ्या मॅथ आणि सायन्सच्या जागा आहेत। सोशल सायन्सच्या जागा कमी प्रमाणात काय येऊ शकतात, त्याच्या मागचं कारण की बुवा जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर ते सोशल सायन्सचे जास्त होते। मग सोशल सायन्सचे शिक्षक अतिरिक्त जास्त झाल्यामुळं कमी प्रमाणामध्ये व्हॅकन्सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे। मग जेवढ्या काही व्हॅकन्सीज असतील तर त्या व्हॅकन्सीज सोशल सायन्ससाठी पवित्र पोर्टलवर येणार आहे। त्याच्यामुळे सोशल सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी नाराज न होता, तुमच्यासाठी सुद्धा व्हॅकन्सी येतील, फक्त त्यात थोड्या कमी प्रमाणात असतील, ही रिॲलिटी आहे। तिसऱ्या ज्या जागा आहेत त्या आहेत खूप महत्त्वाच्या, अंडर ग्रॅज्युएट टीचर जे आहेत वर्ग 1 ते 5 साठी ज्या जागा येतात त्या, आणि विशेष म्हणजे लँग्वेज विषयाच्या वर्ग 1 ते 5 असेल किंवा वर्ग 6 ते 8 असेल, याच्यामध्ये ज्या लँग्वेज विषयाच्या जागा ज्या आहेत त्या मात्र भरपूर प्रमाणात यावर्षी तुम्हाला शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये पाहायला मिळणार आहे। पहिल्यांदा व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये आतापर्यंत शिक्षक भरतीच्या संदर्भात कोणत्याही चॅनलवर अशा संदर्भाची माहिती जी आहे किंवा ही माहिती जी आहे आलेली नाही आहे की कोणत्या जाहिराती जास्तीत जास्त येत आहेत। तर अंडर ग्रॅज्युएट टीचर आणि लँग्वेज विषयाच्या ज्या जागा आहेत, जर तुम्ही लँग्वेजसाठी अप्लाय करणार आहात, मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, कोणती असेल, तर त्यावेळेस मात्र त्या विषयाच्या सुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी चांगल्या प्रमाणात पवित्र पोर्टलवर येताना दिसत आहेत। ठीक आहे, 3 झाल्या। नंतर आहे जे उमेदवार मराठी मीडियमचे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जास्तीत जास्त जाहिराती ज्या येत आहेत त्या मराठी मीडियमच्या ज्या शाळा आहेत। आता तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। काही शाळा उर्दू मीडियमच्या आहे, काही इंग्लिश मीडियमच्या आहे, काही मराठी मीडियमच्या आहे, काही हिंदी मीडियमच्या आहे किंवा काही इतरही मीडियमच्या शाळा आहेत। पण मग जास्त आकडेवारी कोणत्या जागांची येते किंवा जास्त आकडेवारी कोणत्या शाळांची येते, तर मराठी शाळांच्या ज्या जाहिराती आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात येतात। म्हणजे थोडक्यात मराठी मीडियमच्या जागा यावर्षी शिक्षक पद भरती 2025 मध्ये जास्त प्रमाणात येणार आहे। आता याचा फायदा साहजिकच जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, ज्यांचं 10वी मध्ये मराठी मीडियम झालंय किंवा ज्यांनी डी.एड बी.एड मराठी मीडियममध्ये केलंय, त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे। आणि जर तुम्ही खालच्या वर्गासाठी जर एलिजिबल आहात, टी.ई.टी परीक्षा पेपर 1 किंवा पेपर 2 उत्तीर्ण आहात, त्यावेळेस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की तुमच्यासाठी मराठी मीडियमच्या जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येणार आहे। तुम्ही कोणत्याही कास्टचे असले किंवा तुमचा जात प्रवर्ग कोणताही असला तरी सुद्धा तुमच्यासाठी चांगल्या प्रमाणात जागा येतील। आता त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। जर तुम्ही वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी अप्लाय करताय तर सद्यस्थितीमध्ये जी करंट सिच्युएशन आहे त्यानुसार वर्ग 1 ते 8 साठी पहिलीपासून तर 5वी पर्यंत आणि 6वी पासून तर 8वी पर्यंत उर्दू मीडियमच्या जागा सुद्धा चांगल्या प्रमाणात यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे। जसं दरवर्षी उर्दू मीडियमच्या जागा असतात, यावर्षी सुद्धा तशाच प्रमाणात उर्दू मीडियमच्या जागा येणार आहेत। आणि उर्दू मीडियमचा कट ऑफ यावर्षी जसा मागच्या वर्षी कमी होता, यावर्षी सुद्धा उर्दू मीडियमचा कट ऑफ जो आहे तो बाकीच्या मीडियमपेक्षा कमी राहणार आहे। पुढची जी गोष्ट आहे ती आहे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी।
आता इंग्रजी मिडियमचे विद्यार्थी म्हणतील आमच्यासाठी जागा आहे किंवा नाही किंवा किती येणार आहे. तर बघा, इंग्लिश मिडियमच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत आणि ज्या काही जाहिराती आहे इंग्लिश मिडियमचे जेवढ्या काही टोटल व्हॅकन्सीज असतील त्या टोटल व्हॅकन्सीज 80% पदभरतीनुसार पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत. इंग्लिश मिडियमची जागा सुद्धा 3 नंबरवर आहेत. जास्तीत जास्त जागा मराठी मिडियमच्या, नंबर 2 उर्दू मिडियम आणि नंतर 3 आहे इंग्लिश मिडियमची जागा. तर इंग्लिश मिडियमची जागा सुद्धा यावर्षी शिक्षक पदभरतीमध्ये येत आहेत. जर तुमचं 10वीमध्ये मीडियम इंग्लिश असेल आणि तुमचं जर समजा प्रोफेशनल क्वालिफिकेशन D.Ed असेल किंवा B.Ed असेल किंवा बाकी एखादं कोणतंही प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्यावेळेस जर तुमची मीडियम इंग्लिश होतं तर त्यावेळेस तुम्ही त्या जागेसाठी पात्र आहात, त्यावेळेस तुमच्यासाठी या जागा येणार आहेत. ठीक आहे, आता गोष्ट करूया. यावर्षी नव्यानं काही जागा ज्या आहेत नव्यानं येणार आहेत आणि त्या भरपूर येणार आहेत. ते कोणासाठी आहे? जर तुम्ही कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकसाठी अप्लाय करणार आहात तर यावर्षी शासनामार्फत या जागा नवीन किंवा नव्यानं भरल्या जाणार आहे आणि या जागा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या शिक्षक पद भरतीमध्ये 2025 मध्ये पहिल्यांदा कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या जागा येतात. विशेष शिक्षक भरती जी आहे ती, तर त्यांच्यासाठी जागा भरपूर येणार आहेत. त्याच्यामुळे ही सुद्धा एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थी किंवा जे विद्यार्थी या जागांसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं बघा, जर तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व केला सद्यस्थितीमध्ये तर ते मी एक सांगणार आहे की बाबा याच्यामध्ये ज्या जागा सांगितल्या मी तुम्हाला मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियमच्या जागा, आणि एक सांगायचं राहिलं हिंदी मीडियमच्या जागा सुद्धा ज्या आहेत बऱ्यापैकी येतील. फक्त त्या जागा एवढ्या नसतील जेवढ्या मराठी मीडियमच्या आणि उर्दू मीडियमच्या असतील, त्याच्यापेक्षा थोड्या कमी असतील. आता मला एक जागा सांगायचं तुम्हाला की प्रत्येक ठिकाणी महिला उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी व्हॅकन्सीज चांगल्या प्रमाणात येतील. त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे समांतर आरक्षणामध्ये 30% आरक्षण जे आहे ते महिलांना आहे. नंतर महिलांचं प्रमाण सुद्धा, संख्या सुद्धा चांगली आहे. महिलांच्या व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सायन्स मॅथ असेल, वर्ग 1 ते 5 असेल, वर्ग 6 ते 8 असेल, 9वी 10वी असेल किंवा 11वी 12वीच्या जागा असतील, सगळ्या ठिकाणी महिलांची जी आहे जागांची जर आकडेवारी बघितली आपण तर पुरुषांपेक्षा जास्त जागा ज्या आहेत महिलांच्या वाट्याला जातात. त्याच्यामुळे महिला उमेदवारांसाठी चांगली संधी आहे, त्यांच्यासाठी जागा जास्त येणार आहेत. आता ST उमेदवार जे आहेत, ST पेसा आणि ST नॉन पेसाच्या, तर त्या जागा सुद्धा आणि आदिवासी विभागाच्या स्पेशली जागा ज्या आहेत यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये नव्याने तुम्हाला येताना दिसतील. आता इथं झालं, पण अजून सोबत ज्यांनी आरक्षण घेतलंय आता ते कोणते उमेदवार बघा. माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, अपंग, प्रोजेक्ट अफेक्टेड यांच्या जागा भरपूर प्रमाणात येणार आहेत. कोणकोणाच्या? परत सांगतो, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, अपंग आणि प्रोजेक्ट अफेक्टेड यांच्या जागा चांगल्या प्रमाणात यावर्षी शिक्षक पद भरती 2025 मध्ये येणार आहे. या सर्व जी अपडेट होत्या किंवा या सर्व गोष्टी ज्या होत्या तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांच्या जागा सांगितल्या, कोणकोणत्या जागा जास्त येणार आहेत आणि कोणत्या जागा ज्या आहेत कमी प्रमाणामध्ये येऊ शकतात. आणि 9वी 10वीचा जर 11वी 12वीचा जर विचार केला आपण तर 9वी 10वीसाठी आणि 11वी 12वीसाठी आनंदाची बातमी अशी आहे की 9वी 10वीची आणि 11वी 12वीच्या जागा ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूसाठी ज्या संस्था येणार आहेत त्यांच्या जाहिराती 4-5 दिवसामध्ये अपलोड होतील. त्या जागा तुम्हाला व्हिडिओद्वारे आपण कळवू. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि उरलेल्या जागा ज्या आहेत त्या विथ इंटरव्ह्यूसाठी येतील एकाच 3 प्रमाणामध्ये, पण मात्र तिथे सुद्धा तुम्हाला चांगली संधी असणार आहे. 9वी 12वीच्या जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येतील. काळजी करू नका, 9वी ते 12वीसाठी सुद्धा जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येणार आहेत. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.